खासदार आमदारकीत स्वतःचा ठसा उमटवलेली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पिंपरी चिंचवड शहरातून हद्दपार झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये। अजित पवार यांनी नाही तर खुद्द शरद पवार यांनीच ती खेळी केली। चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा एकाही विधानसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी मिळालेली नाही। आजही 16 लाख मतदारात शिवसेनेची किमान 1.5-2 लाख गट्टा मते आहेत। शहराच्या राजकारणात 40 वर्षापासून दबदबा असलेली शिवसेना आता विधानसभेच्या निमित्ताने शून्यावर आली आहे। आगामी महापालिका निवडणुकीला ती पूर्णतः नेस्तनाबूत झाली तर वाईट वाटायला नको। ताकद आणि सक्षम उमेदवार असूनही एक सुद्धा जागा वाट्याला आली नाही। लढणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांवर आता रडायची वेळ आली आहे। खरे तर खुद्द बाळासाहेबांच्या हस्ते काळभोर नगर, फुगेवाडी, भोसरी अशा शाखा सुरू झालेली शिवसेना आज मरणासन्न अवस्थेत आली। घरमालक आणि भाडेकरूंचा संघर्ष झाला होता। काळभोर नगरच्या त्या घटनेतूनच इथे ठिणगी पडली। गजानन बाबर, मनोहर भिसे यांनी शिवसेनेचे रोपटे लावले आणि तेच पुढे फोफावले। पुढे त्याच ताकदीवर 1978च्या पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत गजानन बाबर नगरसेवक झाले। संघटन वाढत गेले आणि बाबर हे महापालिकेत सलग 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार आणि मावळ लोकसभेचे पहिले खासदार झाले। जुन्या खेड लोकसभा मतदारसंघातून एकदा आणि नंतर नवीन शिरूर लोकसभेतून 2दा शिवाजीराव आढळराव पाटील या शहराचे खासदार होते। हवेली विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। गजानन बाबर यांनी स्वबळावर तो सुद्धा जिंकला होता। विधानसभा निहाय इतिहास पाहिला तर इथे शिवसेनेचे किती प्राबल्य होते ते समजेल। भोसरी परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। बाजीराव लांडे, आप्पा शेलार, सारंग कामतेकर, अशोक वाळके, सतीश फुगे, विजय फुगे, दत्ता गायकवाड, कैलास नेवासकर अशी हाडाच्या शिवसैनिकांची मोठी फौज इथे होती। त्या संघर्षाच्या काळात भाजपचे कसेबसे 4-2 कार्यकर्ते होते। याच भोसरी मतदारसंघातून शिवसेनेची रणरागिणी अशी ओळख असलेल्या सुलभा उबाळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांच्याशी कडवी झुंज दिल्याचा इतिहास विसरता येत नाही। अवघ्या 1200 मतांनी लांडे पाटील जिंकले होते। 2014 मध्ये पुन्हा उबाळे रिंगणात होत्या। मतविभागणीचा फायदा घेऊन महेश लांडगे जिंकले। खरे तर याच महेश लांडगेंनी त्यावेळी मातोश्रीवर 3 वेळा उमेदवारीसाठी एरजाऱ्या घातल्या होत्या। केवळ निष्ठावंत म्हणून उबाळे यांना संधी देण्यात आली होती। शिवसेनेच्या सरदार मंडळींचे दुर्लक्ष झाले आणि महेश लांडगे यांच्या मागे सगळी फौज गेली। आता इथे शिवसेनेचे नामोनिशाण शिल्लक नाही। यावेळी महाआघाडीत असल्याने शिवसेनेतून भोसरीचा उमेदवार मिळावी म्हणून भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे यांनी वाजत गाजत संघटनेत प्रवेश केला होता। महेश लांडगे यांच्या मॅन मनी मसला पॉवरला तोडीस तोड म्हणून रवी लांडगे यांच्याकडे पाहिले जात होते। शेवटपर्यंत त्यांना झुलवत ठेवले। अगदी अखेरच्या क्षणी उमेदवाराची माळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्या गळ्यात पडली। रवी लांडगे यांनी बंडखोरी केली आणि अर्ज भरलाय पण त्याचा फारसा परिणाम दिसत नाही। म्हणजे आता भोसरीतून शिवसेना कायमची हद्दपार झाली। चिंचवड विधानसभेतही झाली माती। चिंचवड विधानसभेतही ठाकरेंच्या शिवसेनेचे मातेरे झाले। सलग 3 वेळा शिवसेनेतून खासदार झालेले श्रीरंग बारणे 2009 मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढत होते। तिथे ते हारले, मात्र नंतर मावळचे खासदार झाले। 2014 मध्ये केवळ विधानसभा उमेदवारीसाठी राहुल कलाटे शिवसेनेत आले आणि भाजपचे बलाढ्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याशी कडवी झुंज दिली। 2019 मध्ये कलाटे यांनी 1,12,000 मते घेतली होती। पुढे 2022 ला पोटनिवडणुकीत पुन्हा अपक्ष लढले आणि 45,000 मते मिळवली। लोकसभा आणि विधानसभांची गोळाबेरीज पाहिली तर शिवसेनेची इथे 50,000 फिक्स मते कायम होती। महापालिकेत कलाटे यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून काम पाहिले। आता पुन्हा ते उमेदवार आहेत पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे। ठाकरेंच्या शिवसेनेची चलती होती म्हणून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, चंद्रकांत नखाते, मयूर कलाटे हे सुद्धा उमेदवारीसाठी मातोश्रीला धडकून आल्याचे सर्वश्रुत आहे। रावेतचे सरदार अशी ओळख असलेल्या मोरेश्वर भोंडवे यांनी ढोल वाजवत उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले। वाटाघाटीत हा मतदारसंघ सुद्धा शरद पवार यांनी घेतला आणि शिवसेनेच्या हातात भोपळा दिला। भोंडवे यांना मोठा भ्रमणीराज झाला। पिंपरीतही पोरखेळ रंगला आणि पिंपरी हा राखीव मतदारसंघ कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला। 2009 आणि 2019 ला राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे जिंकले। दोन्ही निवडणुकात शिवसेना लढली होती। अनुभव संपन्न, अभ्यासू, मितभाषी अशी ख्याती असलेले गौतम चाबुकस्वार एकदा जिंकले आणि नंतर हारले। या मतदारसंघातही शिवसेनेची किमान 45,000 मते आहेत। महाआघाडीकडून पुन्हा चाबुकस्वार प्रबळ दावेदार होते। शहर प्रमुख सचिन भोसले यांनी ही उमेदवारी मागितली होती। मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलाच नाही आणि गाडं चिखलात फसलं। मूळच्या शिवसेनेच्या रणरागिणी, अभ्यासू, आक्रमक अशी ज्यांची प्रतिमा आहे त्या 2 टर्म शिवसेना आणि नंतर भाजप सत्ता काळात 3ऱ्यांदा नगरसेविका, स्थायी समिती अध्यक्षा राहिलेल्या सीमा सावळे यांनी सुद्धा सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे संधी मागितली होती। आमदार बनसोडे यांचा पराभव करायचा तर तोडीस तोड म्हणून सावळे यांचे नाव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही आघाडीवर होते। वाटाघाटीत कुठेतरी माशी शिंकली आणि त्यांचीही संधी गेली। शिंदेच्या शिवसेनेतून खासदार बारणे यांचे समर्थक जितेंद्र ननावरे उमेदवारी मागत होते। प्रत्यक्षात साहेबांच्या राष्ट्रवादीत सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी मिळाली। आता चाबुकस्वार यांनी आणि शिंदे शिवसेनेचे ननावरे यांनी बंडखोरी केली आहे।
आहे. शिवसेनेला जिंकण्याची सुवर्ण संधी होती, पण मेरिट बाजूला ठेवून उमेदवारी दिली. अक्षरशः खेळखंडोबा झाला. दोन्ही शिवसेनेची नांगी शरद पवार यांनी ठेचली. अशा प्रकारे शहरातूनच शिवसेना हद्दपार झाली. 2025 मध्ये जनगणना होणार, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा न्यायालयात रखडलेला निकाल लागणार, नंतर पुन्हा मतदारसंघांची फेररचना होणार. या परिस्थितीत 2 वर्ष महापालिका निवडणुका होण्याची सुतराम शक्यता नाही. सत्ता हातात नसेल तर कार्यकर्ते दुसरा मार्ग शोधतात. गर्भगडीत झालेल्या शिवसैनिकांना वाली नसल्याने 2 वर्ष ते कळ धरतील याची शाश्वती नाही. आकुर्डीचे शिवसेना भवन ओस पडले. साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात कुणी शिवसैनिक झोकून देऊन काम करेल असे काही राहिलेले नाही. म्हणूनच म्हटले, वाटाघाटीत शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचा खात्मा झालाय. जय महाराष्ट्र म्हणायलाही कोणी शिल्लक नाही.